भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांना विराम। नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरच्या नंतर। भाजपच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीला। लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटलांना देणार असल्याचं जवळपास निश्चित। अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्याची सूत्रांची माहिती। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईमध्ये काँग्रेसचा भव्य मेळावा। मल्लिकार्जुन खरगेंसह शरद पवार, उद्धव ठाकरे सुद्धा राहणार उपस्थित। मराठवाड्याच्या नंतर राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीसाठी आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। अनुसूचित जातीमधल्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात बार्टीचा अहवाल। 1961 पासून महार जातीच्या लोकसंख्या प्रमाणात वाढ होत असल्याचं अहवालामध्ये नमूद। मातंग आणि चर्मकार समाजाच्या लोकसंख्येत घट। बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या 2 मुलींवरती शाळेमध्येच अत्याचार। शाळेचा माफीनामा। आज बदलापूर बंदची हाक। संतप्त आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील 3 सदस्यीय खंडपीठ कुठले निर्देश देणार याकडे लक्ष। पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा आज दिल्ली दौरा। राष्ट्रपती गृहमंत्र्यांची घेणार भेट। सर्व संवैधानिक पर्याय खुले, राज्यपालांचे संकेत। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये कडकडीत बंद। हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वपक्षीयांचा सहभाग। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना बीडमधल्या गेवराई पोलिसांची नोटीस। 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी नोटीस दिल्याची माहिती। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण। सूत्रधार अजूनही मोकाट। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मुंबई आणि पुण्यामध्ये निदर्शनं। पूजा खेडकर प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचं पथक महाराष्ट्रात। क्राईम ब्रांच आज अहमदनगरमध्ये तपास करणार। तरुण तरुणींसाठी खुशखबर। राज्यामध्ये डिसेंबरमध्ये 7,500 पदांसाठी पुन्हा पोलीस भरती। मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचं पुनरागमन। तर देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा 4% जास्त पाऊस। केंद्र सरकारकडून देशातील सर्व विमानतळ तसंच सीमांवरती मंकीपॉक्स अलर्ट जारी। उपचारांसाठी दिल्लीच्या 3 रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्डची स्थापना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।